तिच्या भावाला एका जाणकार हितचिंतकाने कॅप्टन शैलेंद्रचं स्थळ सुचवलं. तिच्या वयाला जुळणारा 35शीचा प्रथम वर आहे. त्याच्या लष्करी पेशाचा उल्लेख ऐकताना अलकनंदाची साहसी वृत्ती एकदम सुखावली. पण पण लष्करातलं जीवन, तिथली व्यसनं. मध्यस्थानं मुलाची माहिती सांगताना म्हटलं, मुलगा अगदी निर्व्यसनी आहे. तिच्या मनात उठलेली पण पण ही चिलटं चिरडली गेली. कॅप्टन शैलेंद्र तिला बघायला आला. 6 फूट उंच, मजबूत, पोलादी बांधा. खुर्चीत तो बसला तेव्हा हिमगिरीचं एखादं शिखरखंड तिथं असल्याचा तिला भास झाला. पण तिचं लक्ष वेधलं त्याच्या डोळ्यांकडे. किती पाणीदार, भावदर्शी डोळे. टपोरे पण काहीसे अर्धोन्मिलित. त्याचे त्यावेळचे सगळे प्रश्न तिला आता आठवत नव्हते, पण एक प्रश्न मात्र ती अजूनही विसरली नव्हती. त्यानं विचारलं होतं, लष्करी पेशातल्या माणसाच्या कौटुंबिक जीवनाची, त्यांच्या सुखस्वास्थ्याची तुम्हाला काही कल्पना आहे का? तिनं म्हटलं होतं, छे, मला काही कल्पना नाही, पण कल्पना करणं काही कठीण नाही. खरं? मग ती कल्पना ऐकायला मिळेल? हो. दूर रणभूमीवर प्रत्यक्ष लढणाऱ्या सैनिकापेक्षा घरी असलेल्या त्याच्या पत्नीचं जीवन अधिक खडतर असतं. तो आश्चर्यचकित झाला. त्यानं काहीशा कुतूहलानं विचारलं, ते कसं? देश संरक्षणार्थ गुंतलेला पती तिकडे युद्धभूमीवर प्रत्यक्ष लढत असतो आणि इकडे घरी त्याच्या पत्नीच्या मनाला चिंतेनं रात्रंदिवस रणभूमीचं रूप आणलेलं असतं. क्षणोक्षणी अशुभ विचारांचे छुपे हल्ले ती मोठ्या निकराने परतवीत असते. स्वतःचं मनच प्रबल शत्रू बनतं. युद्धकालात वीरपत्नीच्या मनी चाललेलं हे शीतयुद्ध प्रत्यक्ष लढाईपेक्षाही भयंकर असतं, जीव घेणं असतं. शैलेंद्र तिच्याकडे पाहतच राहिला. तिचे हे विचार त्याला नवीन वाटले, फार आवडले. मग खुश होऊन तो हसला. तिच्या या विचारात तिच्या मनाची खोली त्याला दिसली आणि तो प्रसन्न झाला. यापूर्वी त्यानं बऱ्याच मुली बघितल्या होत्या, तिच्यापेक्षा देखण्या, क्वचित तिच्यापेक्षा अधिक शिकलेल्या. त्यांनाही अशाच धर्तीचे प्रश्न त्याने विचारले होते, पण त्यांनी जी उत्तरं दिली होती त्याचा भावार्थ अगदी वेगळा निघत होता. लष्करी अधिकाऱ्याच्या बायकोला मान, प्रतिष्ठा, उच्च श्रेणीतला ऐशाराम मिळतो, या विचाराला त्यांच्या उत्तरात विशेष प्राधान्य दिसत होतं. जाणून बुजून आम्ही धोक्याचं गृहिणी जीवन पत्करतो असा दंभही काही ठिकाणी ध्वनित झाला होता. त्याच्या मनोरचनेला हे विचार उथळ आणि विसंवादी वाटत म्हणूनच तो नकार देऊन टाकी. पण शेवटी संवादी विचार त्याला इथं सापडले आणि तो प्रसन्नपणे हसला. तिनं त्याच्याकडे पाहिलं. त्याचे नेहमीचे अर्धोन्मिलित डोळे पूर्ण उघडले होते. सूर्यकिरणं पडली म्हणजे सूर्यकमळ एकदम फुलतं, पाकळ्या अलग होऊन ते मोठं दिसतं तसं. आश्चर्यानं ती मनाशी म्हणत होती, खरंच का पुरुषाचे डोळे एवढे सुंदर असू शकतात? दरवेळी चहाचा ट्रे मुलांपैकी कोणीतरी बाहेर आणीत असे, पण आज अलकनंदानं आज स्वतः जाऊन ट्रे आणला. ते पाहून तिची वहिनी गालातल्या गालात हसली. तो बोलत होता, पण कसं मोजकं, मुद्देसूद. तिला वाटलं, बोलक्या डोळ्यांची माणसं मितभाषी असतात का? चहा पिताना त्याची नजर समोर काचेच्या ठेंगण्या कपाटावर असलेल्या शंकराच्या मूर्तीकडे गेली. मूर्ती मोठी सुबक दिसत होती, सजीव भासत होती. मस्तकीच्या भरदार जटावलयात सजल गंगामुख होतं. पुष्ट गळ्याभोवती वेटाळलेल्या नागाची, काळ सर्पाची अजस्त्र फणी त्याच्या डाव्या कानाला भिडली होती, जणू त्याच्या कानाशी तो काळसर्प काही हितगुज करीत आहे. डाव्या हातात डमरू, उजव्या हाती उगारलेला त्रिशूळ, डावा पाय पुढं, जणू तो कुणाचा तरी संहारच करायला निघाला आहे. त्याच्या सुबक रेखीव चेहऱ्यावर मृदुता आणि कठोरता, ओठावर हास्य,
पण वक्र भुवयात क्रोध, फुललेल्या नागपुड्यात द्वेष, पण विस्फारित नेत्रात अथांग प्रेम. दोन्ही परस्पर विरोधी भाव इतक्या स्पष्टपणे दिग्दर्शित झाले होते की त्रिशूल उगारून एवढ्या आवेशानं तो कुणाचा संहार करायला निघाला आहे की संरक्षण करायला सज्ज झाला आहे हे सांगणं कठीण होतं. त्या मूर्तीला निरखीत शैलेंद्रनं म्हटलं, वा, ही शंकराची मूर्ती मोठी सुंदर आहे. तिच्या दादानं म्हटलं, आमच्या अलकनंदेची ती आराध्य मूर्ती आहे. ती शंकर भक्त आहे. इथं प्लॅस्टरच्या मूर्तीचा नामांकित कारखाना आहे, तिथून तिनं ती मुद्दाम करवून आणली. अरे वा! तिच्या मनात कसल्या तरी भावलहरी उमटत होत्या, हेलावत होत्या, बाहेर पडण्यासाठी धडपडत होत्या. तिनं म्हटलं, हो, क्षीरसागरी आरामात पडलेल्या विष्णूपेक्षा जहरी नाग अंगा खांद्यावर खेळवीत दऱ्या डोंगऱ्यातून संकटाशी झुंजत फिरणारा साहसी शैलेंद्र मला अधिक आवडतो. शैलेंद्र? त्यानं तिच्याकडे पाहिलं, पूर्ण डोळे उघडून पाहिलं. आपली चूक तिला कळली. ती सुधारण्यासाठी तिनं चटकन म्हटलं, शंकराच्या या साहसी वृत्तीवरच पार्वती लोभावून गेली असावी. तिच्या दादानं म्हटलं, आमची अलकनंदा ही मोठी साहसी आहे हं. आणि मग त्यानं तिच्या सगळ्या साहसकथा त्याला सांगून टाकल्या. तो गेल्यावर तिच्या मनाची घालमेल सुरू झाली. आपलं मन अभावितपणे का होईना, पण अशा तऱ्हेनं उघड व्हायला नको होतं. त्याच्याकडून जर नकार आला, पण तसं झालं नाही. तो सगळा प्रसंग आता आठवताच ती स्वतःशीच लज्जित झाली. चंदनी पेटीतून तिनं पत्र बाहेर काढली. काही अगदी त्रोटक खुशालीची होती. त्यावरून तिथल्या कामाची घाई आणि महत्त्व सहज समजून यावं. सवडीनं लिहिलेली पत्र विस्तृत होती. त्यातलं एक पत्र तिनं उघडलं. इकडे थंडी चांगली कडाक्याची पडत आहे. सतत बर्फ पडत असतं. आपल्या तिथल्या कपिलेश्वराला माघात लोण्याची पूजा बांधतात तेव्हा तो कसा दिसतो, तसा हिमगिरी दिसत आहे. इथलं निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे. हे ईश्वर निर्मित सृष्टी सौंदर्य पाहताना असं वाटतं की खरोखर डोळे हे परमेश्वरानं प्राणीमात्राला दिलेली अमोल देणगी आहे. सध्या हे सृष्टी सौंदर्य न्याहाळायला थोडी फुरसत मिळते, पण या निरभ्र निळ्या आकाशात केव्हा काळे ढग जमतील नेम नाही. दूरवर कुठेतरी वादळ उठत आहे, याची आम्हाला चाहूल लागली आहे. आम्हीही तयारीत आहोत. येताना तू दिलेली शंकराची मूर्ती सतत माझ्या टेबलावर असते. माझ्या सहकाऱ्यांना, वरिष्ठांना ती मूर्ती फारच आवडली आहे. आमचे जवान तर या मूर्तीवर खुश आहेत. ते कुठून तरी पांढरी फुलं आणतात. धूप उदबत्ती असतेच. पूजेचे सोपस्कार होतात. मूक प्रार्थना होते. काही उत्साही जवान सोमवारी संध्याकाळी भजनं म्हणतात. अलू, त्या दिवशीचं तुझं बोलणं इथं मला वारंवार आठवतं. तू म्हणाली होतीस, सृष्टीच्या चक्रचलन कार्यात महेशाकडे संहाराचा भाग असतो, पण शंकर हा केवळ संहारक नाही, संरक्षकही आहे. दुष्ट नष्टांचा संहार आणि सुष्ट इष्टांचं संरक्षण. अगदी खरं आहे. आणि सांगू, आम्हा सैनिक सेनानींचं कार्यही तेच आहे. शंकर हे सैनिकाचं प्रतीक आहे, म्हणूनच त्यांची इथं पूजा. हे वाचत असता अलकनंदेच्या नजरेसमोर तेजपुरात असलेली सैनिकांची छावणी दिसू लागली. शंकरासमोर नेत्र मिटून मूक प्रार्थनेत गुंतलेल्या जवानांच्या चेहऱ्यांवर त्यांच्या आराध्य देवतेचे सगळे भावाविर्भाव दिसू लागले. ती मनाशी हसली. शैलेंद्र प्रत्येक पत्रात तिला लिही, वेळ आनंदात घालव, उगाच चिंता करीत घरात बसून राहू नकोस. आपला वेळ आनंदात जावा असं तिलाही वाटत असे. सुरुवातीला ती मैत्रिणींबरोबर अधूनमधून चित्रपटांना जाई, पण तिच्या मनाची जडणघडणच अशी होती की उच्छृंखल थिल्लर गोष्टींचा तिला तिटकारा वाटे. मन हलकं व्हावं म्हणून ती जाई, पण पडद्यावर चाललेली दृश्य फार हलकी फुलकी आणि उथळ वाटत.
ते पाहून तिला उबग येई, मन जड होई, पुन्हा जावंसं वाटत नसे. मग केव्हा तरी क्लबात जाऊ लागली. मैत्रिणींचं मन मोडवत नसे, पण तिथल्या पार्ट्या आणि त्यानिमित्त घडणारे कार्यक्रम तिच्या विशिष्ट अभिरुचीला रमवीत नसत. मग दुपारचा वेळ ती घरी वाचनात घालवू लागली. त्यासाठी तिनं बरीच पुस्तकं घेतली. खूप वाचन सुरू केलं. शैलेंद्रला उत्तर पाठवताना वाचलेले अनेक उत्कृष्ट उतारे, त्याचं मन उत्साहित राहील, त्याचं धैर्य वाढेल असे उतारेही त्याला पाठवीत राही. एका पत्रात त्यानं लिहिलं होतं, अलू, सध्या तू खूप वाचन करतेस हे तुझ्या पत्रात नित्य जे उत्कृष्ट उतारे पाठवतेस त्यावरून दिसून येतं. हे सगळे स्फूर्तिदायक उतारे महेश पूजेच्या वेळी मी सगळ्यांना वाचून दाखवतो. परवाच्या पत्रात तू एका काव्याची जी ओळ लिहिली आहेस ती माझ्या मनावर कायमची कोरली गेली. नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहुनी चाहवे. अलू, पृथ्वीचे नव्हे तुझ्या हृदयाचे हे बोल ऐकून मला किती धन्यता वाटली म्हणून सांगू. हे अमृत बोल माझ्या रोमारोमातून सारखे निनादत आहेत. पुरुषाचं हेच खरं भाग्य. घरापासून शेकडो कोस दूर मृत्यूच्या दरीत उभ्या असलेल्या माझ्या मनात या शब्दांनी केवढं चैतन्य निर्माण केलं आहे. स्त्री ही पुरुषाची स्फूर्ती आहे, ती एक महान प्रेरक शक्ती आहे असं म्हणतात. त्याची यावेळी पूर्ण प्रचिती येते. माझे बाहू असेच पुरण पावताहेत की समोर शत्रूची एक तुकडी आली तर क्षणात गारद करून टाकीन. त्यानंतर आणखी एक पत्र तिनं उघडलं. त्यात त्यानं लिहिलं होतं, युद्धाचे ढग झपाट्याने जमत आहेत. तोंडानं मित्र म्हणत जर एखादा कृतीनं शत्रू बनला तर त्याचं पारिपत्य करणंच प्राप्त आहे. पांगकोंग सरोवराच्या परिसरात शत्रूनं दुसऱ्यांदा 2 फैरी झाडल्या आहेत. आम्हीही शस्त्रसज्ज आहोत. आता यापुढं नियमित पत्र धाडणं जमणार नाही. चिरंजीव तेजश्री, माझी तेजा बेटी कशी आहे? मी इकडे आलो तेव्हा ती नुकतीच एक एक पाऊल टाकू लागली होती. आता दुडूदुडू धावू लागली असेल आणि चुरू बोलू लागली असेल. लागलीच आहे, कारण परवाच्या तुझ्या पत्रात तू लिहिलंयस, तेजा खेळण्यातली छोटी बंदूक घेऊन दिसेल त्यावर नेम धरीत थो थो करीत बागेत पळत असते आणि मी आशुलाला मालते असं तोंडानं म्हणत असते. छान छान. तिची आई लहानपणी लुटूपुटूची लढाई खेळत असे. वडील तर खरेखुरे रणमैदानातच उतरले आहेत. तेव्हा आई वडिलांची लढाऊ परंपरा मुलीत येणारच. आता यापुढं मुलांच्यातली वीरवृत्ती जागृत करण्याची फार जरुरी आहे. तीच दृष्टी ठेवून आपल्या बेटीला शिक्षण द्यायचं. आपली बेटी फार वेगळी व्हावी. ते पत्र तिला पुढं वाचवेना. तिच्या मांडीवर ते गळून पडलं. दोन्ही हातात चेहरा झाकून ती गदगदून रडू लागली. तिला हुंदके आवरेनात. थोड्या वेळानं शोकावेग कमी झाल्यावर तिने तोंडावरचे हात काढले. पदराने डोळे टिपले. मागे कोचावर मस्तक टेकून ती स्वस्थ बसून राहिली. आतापर्यंत मोठ्या पराकाष्ठेने हृदयाच्या तळाशी लपवून ठेवलेल्या स्मृती तरंगत वर आल्या. शैलेंद्रचं हे पत्र आलं त्याच दिवशी 2 वर्षांच्या छोट्या तेजश्रीला सपाटून सर्दी झाली होती. थोडा तापही होता अंगात. वरांड्यात खेळताना पावसाच्या झडीत थोडी भिजली, हेच निमित्त. हैगय न करता लगेच तिनं औषधही दिलं. छातीला नाकाला व्हिक्स चोळलं. शैलेंद्रचं पत्र आलं तेव्हा तेजश्री जागीच होती. अलकनंदाने पत्र वाचून तिच्या हाती देऊन म्हटलं, तेजू, तुझ्या बाबांचं हे पत्र आलंय बघ. आण, मी वाचते. बाबा म्हणतात तेजा बेटी काय करते? सांगू? तेजा बेटी सू सू करते. पडसं झालंय ना तिला? नाही नाही, तेजा बेटी चिन्या शुलाला थो थो करते. माझी बंदूक दे. वात्सल्यभरानं तिचा पापा घेऊन अलकनंदानं म्हटलं, करशील बाई चिन्यासुराला ठोठो. मोठी बहादूर छोकरी होशील तू. तुझ्या बाबांचीही तीच इच्छा आहे. तेजा शैलेंद्रची जीव की प्राण होती. लग्नानंतर जरा उशिरा 3 वर्षांनी झालेलं पहिलं वहिलं अपत्य. मुलगी झाली म्हणून त्याला विशेष आनंद झाला होता. तेजश्री नावही त्यानंच निवडलं होतं.
अलकनंदा म्हणे, तेजश्री भाग्यवान होणार, कारण पितृमुखी मुली भाग्याच्या ठरतात. तेजश्री होतीही तशीच. कुणाचाही जीव लोभावून जावा, वात्सल्य उफाळून यावं अशी लोभस. तो आघाडीवर निघाला तेव्हा त्याचा खरा जीव गुंतला होता छोट्या तेजात. त्याला घेऊन जाणारी गाडी हल्ली तेव्हा मोठ्या प्रयासानं त्यानं तिला अलकनंदाजवळ देऊन म्हटलं, अलू, बीटीला जप हं. त्याचा स्वर विलक्षण घोगरा आणि कापरा झाला होता. तो गेल्यावर छोटी तेजा भिंतीवर टांगलेल्या वडिलांच्या लष्करी गणवेशातल्या फोटोकडे पाहून विचारी, बाबा? म्हणजे बाबा कुठं आहेत? सुरुवातीला ती सांगे, भुर्र गेलेत तुला खाऊ आणायला. तिला थोडं समजू लागलं. ती बोलू लागली. तसं तिच्या त्या ठराविक प्रश्नाचं अलकनंदा उत्तर देई, राक्षसाला मारायला गेले आहेत. तेजश्री आजीजवळ, अलकनंदाच्या आत्ते सासूजवळ गोष्टी ऐकायला बसे. आजी नातीच्या बोबड्या बोलात देवांच्या राक्षसांच्या गोष्टी सांगत. त्यातल्या एका गोष्टीचा मयासूर तेजश्रीच्या चिमुकल्या डोक्यात ठाण मांडून बसला होता. म्हणून ती म्हणे, राक्षसाला मारायला गेले मयाशुलाला? अलकनंदा हसे. खरंच तर असुरच नाही तर काय. म्हणून ती म्हणे, मयाशुलाला नाही, चिन्याशुलाला. मी पण मोठी झाले म्हणजे सगळ्या चिन्याशुलांना मारून टाकेन. बंदूक तिच्या उशीखाली ठेवून तिनं तेजाला झोपवलं. सर्दीचा ताप दुसऱ्या दिवशी उतरेल असा तिचा आणि डॉक्टरांचा अंदाज होता. पण त्या अंदाजानं फसवलं. ताप वाढू लागला. साध्या सर्दीनं भयानक रूप धारण केलं. न्यूमोनियानं दोन्ही फुफ्फुसं व्यापून टाकली आणि हा हा म्हणता तिच्या डोळ्यां देखत त्या चिमुकल्या देहातलं प्राणपाखरू उडून गेलं. तापाच्या ग्लानी तेजा सारखं विचारी, बाबांनी चिन्याशुलाला मारून टाकलं? त्या प्रश्नानं तिला भडभडून येई. कारण ती बरी असताना वारंवार विचारी, आई बाबा कधी येणार? ती उत्तर देई, चिन्यासुराला मारून मग येणार. म्हणून त्या पित्या वेड्या समजूतदार मुलीनं प्रश्नाची पद्धत बदलली आणि विचारू लागली, आई ग, बाबांनी चिन्याशुलाला मारून टाकलं का? आणि बाबा बाबा करीत ती मुलगी गेली. दैव अलकनंदाची अग्निपरीक्षा घ्यायला उभं ठाकलं होतं. सीमेवर लढाईला तोंड लागलं होतं. तिकडे रणमैदानावर तिचा नवरा मृत्यूच्या विक्राळ जबड्याजवळ चालला होता. इकडे एकुलती एक मुलगी मृत्यूनं कायमची गिळून टाकली होती. आठवडाभर तिलाही दारुण शोकानं संपूर्णपणे गिळून टाकलं होतं. तिच्या शोकविव्हल मनात पुन्हा पुन्हा विचार येई, हे तिला भेटले असते तर आमची बेटी वाचली असती का? शैलेंद्रच्या पत्राचं उत्तर तिनं पाठवलं नव्हतं. पाठवण्याच्या मनस्थितीत ती नव्हती. तिच्या सांत्वनासाठी नणंदेनं तिला आठवण करून दिली. भाऊजाईनंही सांगितलं. तेव्हा तिनं आपलं दुःख आवरलं आणि ती पत्र लिहायला बसली. आपली तेजा गेली. त्याची लाडकी बेटी, त्यांचा दुसरा प्राण हरपला हे त्यांना कळलं तर शोकानं त्यांचं चित्त विचलित होईल. छे, नाही, आता या अशा आणीबाणीच्या वेळी त्यांना ही बातमी कळता कामा नये. खवळलेल्या प्रचंड लाटांसारखी शत्रूची धडक येते आहे. यावेळी त्यांचं मन शांत हवं, उत्साहित हवं. सगळं लक्ष शत्रूला नामोहरम करण्यात केंद्रित व्हायला हवं. म्हणून मग तिनं लिहिलं, आम्ही सगळी इथं आनंदात आहोत. तुमची बेटी सुद्धा मजेत आहे. सध्या मी खूप इतिहास वाचते. परवा पन्नादाईची कथा वाचली. पूर्वी शाळेत असताना ती कथा मी वाचली होती. पण आता पुन्हा वाचताना त्याचा खरा अर्थ कळला. राजपुत्राला वाचवण्यासाठी स्वतःच्या लाडक्या मुलाचं बलिदान करणारी स्वामी भक्त पन्ना. शत्रूच्या पराजयाकडे आम्हा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. विजयी व्हा. त्यानंतर आघाडीवर प्रत्यक्ष लढाई सुरू झाली. पत्रात खंड पडला. त्याची 2 त्रोटक पत्र आली आणि नंतर काही दिवसांनी तो बेपत्ता झाल्याची बातमी आली. तिनं सगळी पत्र पुन्हा व्यवस्थित चंदनी पेटीत घालून ठेवली. पत्रांबरोबर ठेवलेल्या वर्तमानपत्राच्या एका कात्रणाकडे तिची नजर गेली.
शैलेंद्र सापडल्यावर त्याच्या 12 दिवसांच्या अज्ञातवासाची त्यात मोठी रोमांचकारी हकीकत दिलेली होती. ती आता पुन्हा वाचताना तिचं मन अभिमानानं भरून गेलं. घड्याळात 4चे ठोके पडले तशी ती उठली. चंदनी पेटी कपाटात ठेवून दिली आणि ती तयारीला लागली. घड्याळाचा काटा जसजसा पुढं सरकत होता तसतशी तिची उत्कंठा वाढत होती. त्याच्या स्वागताची सगळी तयारी झाली होती. त्याचे आवडते ताजे गुलाबगुच्छ तिनं खोल्या खोल्यातून फुलदाणीत ठेवले होते. ही फुलं बघून तो किती खुश होईल. हो, पण पण पाऊल ठेवल्याबरोबर चौफेर नजर फिरवीत ते विचारतील, माझी बिटी कुठं आहे? कुठं दिसत नाही ती? काय सांगायचं त्यांना? तुम्ही काळजी करू नका, बिटीला मी जपेन, हे त्यांना दिलेलं वचन. पण ते आपल्या हाती का होतं? आत बाहेर करता करता शेवटी मोटारचा आवाज आला. ती वऱ्हांड्यात धावली. सूर्य पश्चिम क्षितिजाशी थांबला होता. पूर्व क्षितिज रेषेवर चंद्रबिंब वर सरकत होतं. फाटकाशी मोटार थांबली. तिचा दादा उतरला. त्याच्या पाठोपाठ शैलेंद्र उतरला. उघड्या फाटकातून दादाच्या मागोमाग तो येत होता. ताठ मानेनं, सावकाश ऐटदार पावलं टाकीत. तिचं हृदय उचंबळून आलं. तो शरीरानं थोडा कृश झाला होता. त्याच्या डाव्या भुवईच्या वर कपाळावर चांगला 2 इंच लांबीचा जखमेचा ताजा व्रण स्पष्ट दिसत होता. त्याच्या रुंद कपाळावर तो व्रण छान शोभत होता. तिनं मनाशी म्हटलं, नाहीतरी सैनिकांच्या अंगावरच्या जखमा त्यानं धारण केलेल्या शस्त्रास्त्रांप्रमाणे त्याला शोभा देतात. तेवढ्यात तिचं लक्ष त्याच्या डोळ्यांकडे गेलं. त्यानं डोळ्यांवर काळे गॉगल्स चढवले होते. एक मधुर प्रसंग तिला आठवला. एकदा त्याच्या स्वेटरसाठी लोकर आणायला ती दुकानात गेली होती. तिथं ते काळे गॉगल्स तिनं पाहिले होते. लगेच त्याच्यासाठी तिनं ते घेऊन टाकले. घरी येऊन ते त्याच्या हाती देताच त्यानं म्हटलं, हे गॉगल्स कशाला आणलेस? माझ्या आवडत्या वस्तूला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून. म्हणून त्यांच्यावर ही झाकणं आणलीस? छान. लगेच त्यानं डोळ्यांवर गॉगल्स चढवले आणि तसाच घरभर हिंडू लागला. जेवायला सुद्धा तो आत्याबाई समोर तसाच जायला निघाला तेव्हा लाजेनं ती चूर झाली. त्याच्या डोळ्यांवरचे ते गॉगल्स तिनं काढून ठेवले. तो आघाडीवर जायला निघाला तेव्हा मुद्दाम आठवणीनं गॉगल्स आपल्या बॅगेत ठेवत त्यानं हसून म्हटलं, अलू, उद्या रणमैदानावर उतरलो की शत्रूला सांगेन, बाबा रे, तुझे गोळे बॉम्ब गोळे जे काय असतील ते या आपादमस्तक शरीरावर कुठंही टाक, पण याद राख, या माझ्या डोळ्यांना स्पर्श करू नकोस. ती माझ्या प्रिय पत्नीची ठेव आहे. त्यावेळी ती हसली, मनःपूर्वक हसली. आताही हे सगळं आठवताच तिला हसू आलं. जणू तुझी ठेव ही बघ मी जपून परत आणली, हे दाखवण्यासाठीच त्यानं आता यावेळी गॉगल्स चढवले होते. दादाच्या मागोमाग तो आत दिवाणखान्यात आला. तिथं सगळे नोकर जमले होते. आनंदित होऊन उत्कंठेनं त्याच्याकडे पाहत होते. दादानं हसून म्हटलं, अरे वा, कॅप्टन साहेबांच्या स्वागताला सगळी नोकर मंडळी हजर आहेत. शैलेंद्रनं हसरं मुख चौफेर फिरवलं. प्रत्येकाची चौकशी केली. दादानं म्हटलं, अलके, शैलला त्याची खोली दाखव, त्याला कपडे बदलू दे, आणि आत्याबाई, आता गरम गरम चहा हवा. नोकर भराभर आपापल्या कामाला निघून गेले. आत्याबाई स्वयंपाकघरात गेल्या. अलकनंदाच्या पाठोपाठ शैलेंद्र त्याच्या खोलीत गेला. पश्चिम खिडकीतून आत आलेल्या तांबूस संधीप्रकाशानं खोलीला नवंच रूप दिलं होतं. आत येताच शैलेंद्रनं आपल्या पत्नीला आवेगानं मिठी मारली. पुनर्जन्मानंतरची ती पहिली भेट. त्या मिलनावेगात कोणकोणत्या भावना होत्या. ऐन भरतीच्या सागरलाटात कोणकोणत्या नद्यांचे प्रवाह आहेत याचं पृथक्करण करणं कधीतरी शक्य आहे का? काही क्षण तसेच गेले. त्याचं सारं शरीर कंपित झालं आहे हे तिला जाणवत होतं. अजून त्यानं बीटीची चौकशी केली नाही. त्याला कळलं असेल का? असलंच पाहिजे.
दादानं सांगितलं असेल. अपराध केल्याची जाणीव तिच्या मनाला व्यापून गेली. तिचं शरीर थरथरलं. तिला वाटलं जणू त्याच भावना त्याच्याही अणुरेणूतून परावर्तित होत आहेत. तोही थरथरत आहे. अलू, अलू, तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला. त्याच्या कंपित स्वरावरून त्याच्या मनात उसळत असलेल्या भावना वेगाची तिला कल्पना आली. बीटीच्या आठवणीनं आता यावेळी त्याचं मन शोकाकुल व्हायला नको. तिनं स्वतःचं मन सावरलं. ती हसली. वातावरण हलकं करण्यासाठी ती म्हणाली, अजूनही समोर शत्रू आहे असं का वाटतं? आता ही डोळ्यांवर काळी झाकणं कशाला? माझी ठेव जपून आणली ती पाहू दे ना मला. बोलता बोलता तिनं त्याच्या डोळ्यांवरचे गॉगल्स काढले आणि ती एकदम आर्त स्वरात उद्गारली, हे काय? हे काय झालं? काय पाहते आहे हे मी? त्याचे सुंदर डोळे, तिची अमोल ठेव तिथं नव्हती. त्याच्या चेहऱ्याला, त्याच्या शरीराला मौलिक बनवणारे, विविध भावनांचं तेज परावर्तित करणारे ते नेत्रही तिथं नव्हते. दोन्हीही नव्हते. नुसतीच नेत्र कोंदणं. छे, त्यात दुसरेच कुठचे तरी खोटे खडे 2 कवड्या बसवल्या होत्या. तिच्या डोळ्यांपुढं अंधारी पसरली. तिचं मस्तक त्याच्या छातीवर पडलं. तिच्या मनानं आकांत मांडला. हाय रे दैवा, हे काय केलंस? ही कसली लढाई? या युद्धानं माझ्या पोटचा गोळा ओढून नेला आणि आज माझ्या पतीला अंध केलं, त्याला जीवनातून उठवलं. हाय रे दैवा. तिला छातीशी घट्ट धरून शैलेंद्र घोगऱ्या आवाजात, कापऱ्या आवाजात म्हणत होता, अलू, अलू, मी तुझा शतशः अपराधी आहे. तुझा अमोल ठेवा मी गमावला. देशाचं रक्षण केलं, पण तुझे डोळे, मला क्षमा कर अलू. अलकनंदानं स्वतःला सावरलं. तिनं स्निग्ध स्वरात म्हटलं, असू दे, डोळ्यांचं काय एवढं? तुम्ही मला परत मिळालात, सुखरूप परत आलात, यातच सारं काही आलं. असा आंधळा होऊन परत आलो. काही हरकत नाही, मी तुमचे डोळे होऊन राहीन. माझे 2 डोळे आपणा दोघांना पुरतील. हो, आता आपण दोघंच. त्यानं दीर्घ निश्वास सोडून पुढं म्हटलं, आता आपली बेटी नाही. तुम्हाला कसं कळलं? 4 दिवसांपूर्वी दादानी सांगितलं. खोलीतला संधिप्रकाश केव्हाच लुप्त झाला होता. खोलीत अंधार पसरला होता. फार वेळ झालाय हे लक्षात येताच मोठ्या कष्टानं ती त्याच्यापासून दूर झाली आणि तिनं दिवा लावला. थोड्या वेळानं त्याला घेऊन ती जेवणघरात गेली तेव्हा आत्याबाई पदरानं डोळे पुसत होत्या. त्यांचं नाक, डोळे लाल झाले होते. रामजी खालच्या मानेनं काम करीत होता. दादानं त्यांना सत्य हकीकत सांगितली आहे हे तिनं जाणलं. म्हणजे दादाला हे सगळं माहीत होतं तर. भोजनोत्तर सगळी दिवाणखान्यात बसली तेव्हा दादानं तिला सांगितलं की तो तेजपूरला शैलेंद्रला पाहायला गेला होता तेव्हाच त्याला ही गोष्ट कळली होती. त्यानं प्रत्यक्ष पाहिलं होतं. शैलेंद्रनं सांगितलं की सेलाखिंडीत शत्रू सैन्याचा प्रचंड ओघ थोपवून धरताना प्राणावर उदार होऊन त्यांच्याशी धडक देताना हे घडलं. शत्रूला मागे रेटत त्यांची तुकडी पुढं सरकत होती. शत्रूकडून झालेल्या गोळीबारात ही दुर्दैवी घटना घडली. त्याचे 2 डोळे गेले आणि तशा नेत्रहीन अवस्थेत खिंडीच्या एका दुर्गम कपारीत 12 दिवस तो पडलेला होता. हॉस्पिटलमध्ये त्याच्या डोळ्यांवर खूप इलाज झाले, पण शत्रूंनी त्याच्या डोळ्यांच्या अशा काही चिंधड्या उडवल्या होत्या की कृत्रिम डोळे बसवण्याखेरीज दुसरं काही करता येणं शक्यच नव्हतं. हे सारं अलकनंदाला कळविण्याचा त्याला धीर होत नव्हता. आधीच ती चिंताग्रस्त झालेली आहे. त्यात ही गोष्ट तिला कळली तर तो आघात तिला सहन होणार नाही या विचारानं त्यानं ही गोष्ट तिला कळवली नव्हती. तिच्या दादाचंही मत तसंच होतं. नव्हे, ती गोष्ट आता अलकेला कळणं इष्ट नाही. बीटीच्या मृत्यूचा आघात तिला बसलेला आहे. त्यात आताच हा दुसरा आघात नको. शैलेंद्रला सुद्धा त्यानं याच हेतूनं बीटी गेल्याचं आधी सांगितलं नाही.
शैलेंद्रनं हॉस्पिटलमध्ये असताना साऱ्या गोष्टी स्वतः करण्याचा, दृष्टीहीनतेची पराधीनता घालवण्याचा प्रयत्नपूर्वक सराव केला. स्वतःची सारी कामं तो स्वतः करू लागला. उत्कृष्ट पत्रही लिहू लागला. त्यामुळं अलकनंदाला त्याच्या दृष्टीच्या बाबतीत आधी चुकून सुद्धा शंका आली नाही. शैलेंद्रनं स्वतःची कामं स्वतः करण्याचा किती उत्कृष्ट सराव केला आहे, हे ती संध्याकाळी त्यानं मोटारबाहेर पाऊल ठेवल्यापासून पाहत होती. दृष्टी असल्यासारखा सगळ्या गोष्टी तो अचूक करीत होता. जणू माणसाला कुठंतरी 6वं इंद्रिय आहे आणि ते पंचेंद्रियातल्या कुठल्याही निकामी झालेल्या इंद्रियाची जागा सहज घेऊ शकतं, असंच वाटत होतं. ज्याला माहीत नाही त्याला कल्पना सुद्धा येणार नाही की कॅप्टन शैलेंद्र दृष्टीहीन आहे. थोड्याच वेळात तिच्या हृदयात दाटलेलं दुःख विरून गेलं. दुसऱ्याच दिवशी तिचा दादा आपल्या गावी गेला. शैलेंद्र आता आपल्या घरकुलात आला होता. तिचं मन तृप्तीनं भरून गेलं. तो आघाडीवर गेला होता तेव्हा इतर माणसं घरात असून सुद्धा घर कसं रितं आणि सुनं भासे. आता त्याच्या व्यतिरिक्त घरात दुसरं कोणी नसून सुद्धा घर भरल्यासारखं दिसत होतं. सुवासिनीच्या चुडेमंडीत हातासारखं. दिवस कसे भराभर जात होते. शैलेंद्रला बीटीसारखं जपण्यात आणि पतीसारखं वागवून त्याची तैनात राखण्यात तिला दिवस पुरत नव्हता, रात्रीचा वेळ उरत नव्हता. तिच्या दोघी नणंदा येऊन 15 दिवस राहून गेल्या. इतर नातलग मंडळी येऊन गेली. परगावचे त्यांचे स्नेही येऊन गेले. मग घरातली गडबड संपली. तरी दिवस पळत होते. कसे ते तिला कळत नव्हते. दुपारी गप्पा, रात्रीही गप्पा. कधी कधी तर उत्तर रात्र उलटून गेली तरी गोष्टी संपत नसत. पणतीवर पणती लावावी तशी एका स्मृतीतून दुसरी स्मृती उजळे. अरबी सुरस कथेप्रमाणे एका गोष्टीतून दुसरी गोष्ट फुलत राही. त्याच आठवणींची पुन्हा पुन्हा उजळणी झाली तरी प्रत्येक वेळी त्या नव्या आणि उत्कट वाटत. आघाडीवर घडलेल्या कितीतरी गोष्टी अन प्रसंग तो सांगे. अशाच वेळी एकदा तिनं विचारलं, तुम्ही सापडल्यानंतर त्या 12 दिवसांच्या अज्ञातवासाचं वृत्तपत्रकारांनी मोठं रोमांचकारी वर्णन केलं होतं. तुमच्या अतुल पराक्रमाची केवढी तरी प्रशंसा केली होती. पण त्या चिन्याने उडवलेल्या त्या डोळ्यांच्या दुर्दशेसंबंधी एका शब्दानंही उल्लेख नव्हता. हे कसं? तो हसला. त्यानं म्हटलं, वृत्तपत्रकार माझी मुलाखत घ्यायला आले तेव्हा मी त्यांना स्पष्ट बजावलं होतं की माझ्या पराक्रमाचे, धैर्याचे जेवढे गोडवे गायचे असतील तेवढे गा. पण लक्षात ठेवा, माझं अंधत्व जाहीर करून त्या शौर्याला कारुण्याची किनार लावू नका. कारुण्य? अर्थातच. शिवाय ही गोष्ट तुला आधी कळू नये अशी इच्छा होती. अलू, त्या दुर्गमदरीत नेत्रहीन अवस्थेत पडलो असता 12 दिवस मनाला एकच टोचणी लागली होती की माझ्या राष्ट्राचं मी प्राणपणानं रक्षण केलं, शत्रूला माघार घ्यायला लावली, पण माझ्या लाडक्या पत्नीच्या प्रिय वस्तूचं संरक्षण मी करू शकलो नाही. ती मी कायमची गमावून बसलो. हा अपराध मी तुझ्यापासून लपवू पाहत होतो. त्याच्या स्वरात कंप उत्पन्न झाला. त्याबरोबर तिनं स्निग्धपणे म्हटलं, देशाचं रक्षण करताना प्रसंगी जिथं प्राणही अर्पण करावे लागतात तिथं डोळ्यांचं मोल काय? तो क्षणभरच स्तब्ध राहिला. मग लगेच त्यानं म्हटलं, खरं आहे अलू, पण अशा अंधाला जेव्हा एखादी 8-9 वर्षांची अजाण किशोरी उत्स्फूर्त होऊन आपल्या हातातलं एखादं खेळणं देऊन टाकावं, तशा सहजतेनं स्वतःचे सुंदर डोळे देऊ करते, घ्या ना म्हणून आग्रह करते, तेव्हा जाणत्याचं प्राणार्पण सुद्धा शर्मिंद होऊन जातं. आणि मग शैलेंद्रनं तो प्रसंग सांगितला. तेजपूर हॉस्पिटलमध्ये मी जखमी अवस्थेत पडलो होतो. माझ्या डोळ्यांवर इलाज चालू होते. माझ्या अर्थात माझ्या तुकडीच्या अतुल शौर्याची कथा आसमंतात पसरली होती. 12 दिवस अन्न पाण्या वाचून दुर्गम कपारीत जिवंत राहून परत आलेला माणूस आहे तरी कसा, हे बघण्यासाठी
आसपासच्या भागातल्या लोकांची नित्य रीघ लागलेली असे. दृष्टीसुख गमावलेला मी इतरांच्या नेत्रसुखाचा विषय बनलो होतो. त्या हॉस्पिटलला तिथला एक स्थानिक गवळी दूध पुरवीत असे. त्यानं मी आल्याची बातमी रसाळपणे आपल्या घरी सांगितली. त्याची 8-9 वर्षांची छोटी मुलगी ती कथा कान देऊन ऐकत होती. आणि मग हॉस्पिटलमध्ये मला बघायला येण्याचा तिनं बापाजवळ हट्टच धरला. एवढंच नव्हे तर दुसऱ्या दिवशी त्याच्या मागोमाग ती निघाली. माझ्या खाटेजवळ ती छोटी पोरगी बराच वेळ उभी होती. कुतूहलानं बघत असावी. मग चटकन बापाला तिनं म्हटलं, बाबा, कॅप्टन साहेबांना दिसत नाही ना? मग माझे डोळे त्यांना मी देऊन टाकते, त्यांना घ्यायला सांगा ना. ती कथा ऐकता ऐकता अलकनंदाचे नेत्र भरून आले. शैलेंद्रनं म्हटलं, अलू, निसर्गतःच स्त्रीच्या मनाची जडणघडण काही वेगळीच असते. त्यावेळी मला आपल्या बीटीची फार आठवण झाली. कशावरून ना कशावरून बीटीची आठवण निघेच. तो काढी. तिचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला हे अलकनंदानं त्याला कधीही सांगितलं नाही. बीटीचा मृत्यू आधीच त्याच्या जिव्हारी बसला होता आणि त्यात आपल्या नावाचा जप करीत बीटीनं प्राण सोडला हे त्याला कळलं तर त्याच्या हृदयाची जखम कधीही भरून येणार नाही हे ती जाणून होती. म्हणूनच हे करुण सत्य तिनं आपल्या नवऱ्याला कधीही कळू दिलं नाही. त्यानं बीटीची आठवण काढली की ती हलकेच विषयांतर करी. हिवाळा चुटकीसारखा गेला. उन्हाळा आला. उन्हाचा ताप भासू लागला. दिवस दीर्घ होऊ लागला. संध्याकाळ रेंगाळू लागली. ती एकटी त्याची करमणूक तरी किती करणार आणि बोलत तरी किती राहणार. आणि मग एक दिवस तिच्या दादाचं पत्र आलं. लंडनहून हेमंत रजेवर आला आहे. तो तिकडे 8 दिवस येत आहे. हेमंत तिचा बालमित्र होता. तिच्या माहेरच्या कुटुंबातलाच एक मानला जात होता. तो बँकेत नोकरीला होता आणि 1.5 वर्षांपूर्वी लंडनच्या शाखेत त्याची बदली झाली होती. शैलेंद्रला तो काही अपरिचित नव्हता. दोघांचा चांगला स्नेह जमलेला होता. शैलेंद्र अंध बनून घरी आल्याचं त्याच्या दादाच्या पत्रातून कळलं आणि म्हणूनच तो मुद्दाम रजा घेऊन आला होता. तो आला. येताच त्यानं शैलेंद्रला मिठी मारली. त्याचा जिव्हाळा पाहून अलकनंदाचं हृदय आनंदानं भरून आलं. शैलेंद्रला त्याच्या अंधत्वाची जाणीव होऊ न देता जणू तो पूर्वीसारखाच डोळस आहे अशा तऱ्हेनं हेमंत त्याच्याशी वागत होता. दोघेही दिवसभर गप्पा मारीत हास्य विनोद करीत होते. त्याच्या सहवासात शैलेंद्रची चित्तवृत्ती फुलली होती. तो होता ते 8 दिवस मोठ्या आनंदात गेले. तो गेला. त्याचं जाणं शैलेंद्रला विशेष जाणवलं. सारा दिवस तो गुपचूप बसून होता. आजचा हा दुसरा भाग इथेच संपला. आज मी वाचलेला सेला या कादंबरीचा दुसरा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या 3ऱ्या आणि शेवटच्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.